पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. तुझ्याशी काजव्याची वाट मनातही जागते, तुझ्याशी सागराची लाट मनातही जागते. हॅलो 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 सर. अरे वा, रिहर्सल जोरात चालू आहे वाटतं. रिहर्सल नाही सर, यावेळी सेलिब्रेशन सुरू आहे. अच्छा, म्हणजे तुम्हाला कळलं सुद्धा. मला वाटलं मी फोन करून तुम्हाला ही न्यूज सांगेल. तुम्ही कशाबद्दल बोलताय सर? हे तर राजेसाहेबांचा फोन आला होता ना, त्याचं सेलिब्रेशन करताय ना तुम्ही अल्बमचं? नाही. कोण राजेसाहेब? कसला अल्बम? अच्छा, म्हणजे तुम्हाला कॉल आलाच नाही का? बरं बरं, मी सांगतो. माझे एक मित्र आहेत मिस्टर राजे, खूप मोठे बिझनेसमॅन आहेत आणि म्युझिकचे शौकीन सुद्धा आहेत. त्यांना मी तुमच्या बँड विषयी सांगितलं आणि आपली कॉन्सर्ट सुद्धा दाखवली. खूप दिवसांपासून त्यांना एक म्युझिक अल्बम काढायचा होता, तर त्यांनी आता डिसाईड केलंय की ते तुमच्या गाण्यांचा अल्बम काढणार आहेत. काय? तुम्हाला खरंच फोन नाही आला का त्यांचा? नाही नाही सर. डोंट वरी, येईल. बरं, प्रभास, वीणा आणि तुमची संगीत माफिया गँग, तुम्हाला सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ऑल द बेस्ट माझ्याकडं. थँक्यू सो मच सर. बाय बाय. ऐका 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 एक अनाउन्समेंट करायची. नो 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 अंकल, आता तू काहीही अनाउन्स करायचं नाहीये. आता जर कोण अनाउन्स करणार असेल तर ते आहेत प्रभास आणि वीणा. ते आता करणार आहेत त्यांच्या एंगेजमेंटची अनाउन्समेंट, त्यांच्या लग्नाची अनाउन्समेंट, त्यांच्या भाडोसा शांत हो. ही वेगळी अनाउन्समेंट. हा ठीक आहे. काय झालं काय अंकल? आपल्याला एक अल्बम मिळतोय. सिरियसली. आता आपल्या गोड क्षणांची सुरुवात झालीये प्रभास, आणि मला खात्री आहे तुमच्या आत तो नक्की हो म्हणते. काय काल वीणा प्रभासला भेटायला गेली होती? बरोबर, खरंच वीणा प्रभासला भेटायला गेली होती? नुसती भेटायला नव्हती गेली, तिने त्याला प्रपोज सुद्धा केलं. काय? प्रो कसं असतं चिन्मयी, आयुष्य तुम्हाला बरंच काही शिकवून जातं. एक मिनिट, काय चाललंय तुमचं? आणि मला असं का वाटतंय की मी आल्यानंतर तुम्ही एकदम गप्प झालात? गप्प? हा, गप्प. कारण मला तुझा राग आलाय. माझा राग? का? 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 हा, कारण तू खूप बदललीस. हो, खूप बदललीस तू वीणा. हा, बरोबर बोलतोय मामा. म्हणजे नक्की काय झालंय? काय झालंय हे तू मला विचारतेस? तुला मामाची पर्वाच नाहीये. मला काय वाटेल, त्याला कसं सांगावं, तुला काहीच नाही का?
म्हणजे माझं अस्तित्वच नाही. कमाल आहे बाबा, कमाल आहे. मामा काय झालंय सांगशील का? हल्ली अनेक गोष्टी तू माझ्यापासून लपवायला लागलीस. सिक्रेट ठेवायला लागलीस माझ्यापासून. मी नाही. पण तू जरी सिक्रेट ठेवत असलीस ना तरी तुझ्या चेहऱ्यावरचं तेज, तुझ्या कामातला उत्साह, तुझी ही गालावरची लाली, ती गोष्ट लपवून ठेवू शकत नाही काही. मामा, पण हे सगळं कशामुळे होतंय हे माहितीये का रे तुला? नाही बुवा. कशामुळे? ये प्रभास के प्यार का असर है. तू सगळं सांगितलंस मामाला? नव्हतं सांगायचं का? सॉरी खरंच. मामा, तू विसरून जा बरं. वीणा प्रभासला भेटायला गेलीच नव्हती आणि तिने त्याला ही कसली त्याला प्रपोज करते? हिने त्याला प्रपोज सुद्धा नाही केलं. तू विसरून जा. विसरलो. वीणा कोण, प्रभास कोण, काय काय करताय? वीणा. मामा सॉरी. मी ते वीणा, तू हे जे काही केलंयस ना ते अगदी योग्य केलंयस. खरं तर तुम्ही आधी करायला हवं होतंस. पण मामा सॉरी, मी तुला नाही सांगू शकले. म्हणजे मला कळतच नव्हतं तुला कसं सांगायचं हे सगळं. नाही, मला कळतंय की तुला नेमकं काय वाटतंय. पण काय आहे वीणा, मी जरी तुझा मामा असलो नात्याने तरी आपल्यामध्ये एक मैत्रीचं नातंही आहे. त्यामुळे एक मित्र म्हणून तू मला सांगू शकतेस. बरं, आता प्रभास खुश असेल ना? काय? खूप. बरं, त्यांनी घरच्यांना सांगितलंय का? अजून तरी नाही. पण त्यांची आत्तू खूप रागावली आहे त्यांच्यावर. पण मामा, मी आणि प्रभासने ठरवलंय त्यांच्या आत्तूंचं मन जिंकायचं. आणि मला खात्री आहे त्या आमच्या प्रेमाला नक्की मान्यता देतील. तू ठरवलंयस ना? तुला खात्री आहे ना? मग होईल सगळं. आणि तुझा सखा तुझ्या पाठीशी आहे. तो सगळं तुझ्या मनासारखं करेल. चिन्मय कामेरकर, काय? माझी पर्स घ्यायला आली. हा, घ्या लवकर. वीणा, ऐक ना. वीणा, बोला. काम होतं माझं तुझ्याकडे. बोला. मी प्रभासला काय हाक मारू ग? म्हणजे प्रभास भाऊजी, प्रभास जीजू, की नुसतं प्रभास? शिका तू तर आता गेली. तुम्ही दोघी शिका. तू आता थांब. तू खूप बोलायला मी ना लागलीस, त्याला शिका. प्रभास जीजू अशीच हाक मारणार आहे. तू आधी मला सांग, मी त्याला प्रभास भाऊजी म्हणू का जीजू म्हणू का नुसतं प्रभास? की ओ भाऊजी, ओ जीजू? तू आधी मला सांग ना. पण मी तुला कधीपासून विचारते प्रभास. गप्प बसशील का प्लीज? प्लीज. बरं, मी त्याला प्रभास जीजू अशी हाक मारणारच नाही. मी त्याला फक्त जीजू असंच म्हणेन. कारण प्रभासचं नाव फक्त तूच घेतेस ना. म्हणा, तू आत्ताच एवढी पॉझिटिव्ह झालीस ग. लग्नानंतर तू त्याच्या आजूबाजूला पण आम्हाला फिरकू देणार नाहीस. मला तर आत्ताच सगळं दृश्य दिसतंय. प्रभास, 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 प्रभास.
अगो बाई, कुणीतरी इथे लपून बसलाय का? अरे देवा, कुणीतरी रागावलाय? कुणी काही बोललं का माझ्या प्रभासला? ए, काय झालं? हं? अरे बापरे, राग आलाय का कुणाला तरी? हो खूप राग आलाय. खूप राग आलाय? मग आता मी मँगोज आणलेत ते कोण खाणार? तू मँगोज पण नाही खाणार? अरे बापरे, मग आता मलाच संपायला लागतील मँगोज. खाऊ कमी? मी खाते हा मँगोज एकटी. खर तर हा प्रभास आणि आत्तूचा मँगो टाइम होता, पण आत्तूचा पार्टनरच नाहीये ना इथे. मग आत्तूला एकटीलाच मँगो संपायला लागणार आहेत. काय करणार? मी तर बाबा खाणार आहे, मला मँगोज खूप आवडतात. तुला माहितीये का? वाव, इतके मस्त आहेत ना मँगोज, इतके गोड आहेत. खूप आवडलेत मला. बरं झालं बाबा प्रभास नाहीये माझ्या बरोबर, मला सगळे आंबे तरी खायला मिळतायत. आता प्रभासचा कार्टून मधला हिरो आला ना, तरी मी त्याला देणार नाहीये आंबे. मी एकटीच खाणार आहे. येतच नाहीये प्रभास. जाऊ देच, मीच आता मँगो सगळेच संपवून टाकणार आहे, उरलेले पण. हे काय तू सारे आंबे संपवले? हो, तूच म्हणालास की नाही की तुला आंबे नकोय, म्हणून मी खाऊन टाकले. मला आंबे आवडत नाही, आंबा हे बघ तर खरं. माझ्या प्रभासला रडवत ठेवून त्याची आत्तू खाईल का आंबे? सॉरी अत्तू. सॉरी आत्तू. आता 3 म्हणाच्या आत आंबा नाही खाल्लास ना, तर मी खरंच खाऊन टाकीन. खरं? खरंच. 1 2 खा. छान माझ्या बाळचे. अत्तू यार, आय मिस यू. आपला मँगो टाइम परत येईल ना ग? माझं आणि तुझं गोड नातं मला पुन्हा कधी अनुभवायला मिळेल? अत्तू, आत येऊ? खूप बिझी आहेस? अत्तू हे बघ, तुला आवडतात म्हणून प्लेट भरून घेऊन आलोय. अत्तू, तुला आठवतंय तू रुसलीस किंवा मी रुसलो तर आपण एकमेकांना मनवण्यासाठी ना आंबे घेऊन यायचो. मी तर कितीतरी वेळा फक्त मला आंबे खायला मिळावे ना म्हणून रुसून बसायचो. आता माझी आत्तू पण रुसली आहे ना माझ्यावर, मग प्रभास आणि आत्तूचा मँगो टाइम तर व्हायलाच हवा. हा ए आत्तू, आत्तू रुसू नकोस ना तुझ्या प्रभासवर. हे बघ, आधी मी तुला भरवतो, मग तू मला भरव. ह्या आंब्या इतकंच आपलं नातं सुद्धा गोड आहे ना आत्तू. चल आकर आत्तू. आत्या, आत्या आपली ओसवालांबरोबर मीटिंग आहे दुपारी.
आणि महत्वाची मीटिंग आहे ती. मी आणि अत्तू जरा बोलतोय. तू थोडा वेळ देशील का आम्हाला प्लीज? अरे म्हणजे मला तुमच्या बोलण्याच्या मध्ये यायचंच नाहीये प्रभास. फक्त काय आहे, ती जी मीटिंग आहे ना त्याच्यासाठी वी नीड टू प्रिपेअर. आणि आत्या मी या प्रोजेक्टवर खूप मेहनत घेतली का. हो, पण मीटिंगला वेळ आहे ना, आणि हे तितकंच महत्वाचं आहे रे. हे बघ, आमचं बोलणं झालं ना की तुला सांगतो. तोपर्यंत प्लीज बाहेर थांबशील का? मला आपल्या कंपनीसाठी काम करायचं आहे आत्या. आपली कंपनी मोठी झालेली बघायचंय मला. तू माझ्यावर विश्वास दाखवलास आणि त्याला कुठेही तडा जाऊन दिलेला नाहीये मी. त्यामुळे सगळं डीलिंग अगदी तू सांगितलंस तसं केलेलं आहे. कुठलीही अफरातफर केलेली नाहीये. त्यामुळे आता भावनेच्या आहारी जाऊन कुठलाही असा निर्णय घेऊ नकोस ज्याने आपल्या कंपनीचं नुकसान होईल. हा, तू एक मिनिट प्लीज. तू मुद्दाम मला आणि अत्तूला लांब करण्याचा प्रयत्न करतोयस. आगीत तेल ओतण्याचं काम करतोयस. हा, मी का करेन असं प्रभास? मी का लांब करेन तुम्हाला? अरे आत्या जशी तुला तशीच मला. आत्या मला फक्त आपल्या कंपनीसाठी काम करायचं. काम ना तुझी ही जी बास बास. उगाच रागाच्या भरात वेड्यासारखं वागू नकोस प्रभास. पहिली गोष्ट, भावाला मारणं हे आपल्या घरचे संस्कार नाहीत. तुझ्यावर हल्ली ज्यांचे संस्कार होत आहेत ना, तिकडे जाऊन हे वागायचं, इथे नाही. अत्तू, दुसरी गोष्ट, त्याला जे प्रूव्ह करायचं होतं ते त्यांनी केलंय. आणि तुला जे सांगितलं होतं ते तुला जमलंच नाहीये. अत्तू अगं बस बस. अत्तू पण मँगो टाईम. खाल्ले असते, पण अत्तूचा तो प्रभास इथे नाहीये. उर्मी, जेवायला चल बघू. उर्मी, अगं लक्ष कुठे आहे तुझं? जेवायला चल. हे मम्मी मम्मी थांब. काय आहे तुझं आता? थांब जरा. हा बघ, हा कसा वाटतोय ड्रेस? छान आहे अगं, पण किती तोकडा आहे तो. मिहिरला आवडेल ना. तर मिहिरचा काय संबंध? काय संबंध म्हणजे? तुझा होणारा जावई येतो. काय? हे कधी ठरलं? तूच म्हणाली होतीस ना त्या दिवशी की मिहिरचा विचार कर नवरा म्हणून. केला. आणि असंही मम्मा, प्रभासवर माझा खूप वेळ फुकट गेलाय, पण आता बास. आता मिहिरच माझं भविष्य आहे. प्रभासपेक्षा कैक पटीने चांगला आहे तो. डॅशिंगही आहे. बिझनेसचं डोकं आहे त्याचं, आणि पैसे कमवण्याची अक्कल आणि इच्छा दोन्ही आहे. आणि ह्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं, त्याला माझी कदर आहे. प्रभासला विसरण्यासाठी करतेस ना तू हे सगळं? नाही, त्याच्यासाठी नाही. विसरण्यासाठी तर अजिबातच नाही. इनफॅक्ट प्रभास आणि वीणाच्या कायमचं लक्षात राहण्यासाठी करते मी हे सगळं. माझा नाही झाला ना तो.
आता मिहीरशी लग्न करून त्याच घरात जाते की नाही बघ. आणि या दोघांचा संसार सुखाचा कसा होतो हे बघतेच.